नमस्कार. योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. राजर्षी शाहू मल्टीपर्पज असोसिएशन लातूर संचलित ढगेज कोचिंग क्लासेस अंबाजोगाई यांच्या वतीने आयोजित 10वी विद्यार्थी मार्गदर्शन, गुणवंत विद्यार्थी बक्षीस वितरण व आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रम उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर मिलिंद ढगे यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर राजेश शिंगोले उपस्थित होते. तर लातूरचे आणबान शान म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर मोटेगावकर यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष गौतम बनसोडे, गणिताचे प्राध्यापक धुळे सर तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सचिन आगलावे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. प्रारंभी डॉक्टर ढगे सर यांनी प्रास्ताविक करताना संकुलात राबविण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांचा सविस्तर आढावा घेतला. कोचिंग क्लासचा जो प्रवास आहे तो अतिशय खडतर प्रवास आहे असं म्हणूया. जसा मोटेगावकर सरांनी सुरुवात केला होता तसाच अगदी प्रवास आपला सुद्धा आहे. माझा क्लास सर फक्त 2 विद्यार्थी होते माझ्या क्लासमध्ये सुरुवातीला. माझी एक मुलगी आणि दुसरा एक मुलगा होता. असे 2 मुलांवर क्लास सुरू झाला होता. आज जर बघितलं तर 533 विद्यार्थी माझ्या क्लासमध्ये आहेत. यामागे प्रचंड मेहनत आहे. सरांना तर माहिती आहे, सांगायची गरज नाही आहे. आणि यामागे आपण दरवर्षी वेगळा एक काहीतरी मुलांना भेटेल या उद्देशाने प्रयत्न करतो. तसं महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर ढगेज जसा मोटेगावकर पॅटर्न आहे तसंच आमचंसुद्धा एक वैशिष्ट्य आहे. मी स्वतः इंग्रजी हा विषय शिकवतो आणि इंग्रजी या विषयामध्ये मी जास्त पुस्तकामध्ये मुलांना घोकमपट्टी करून शब्दपाठ करून शिकवण्यापेक्षा मी मुलांचं 2 स्तरीय वर्गीकरण केले. ॲक्च्युली 4 स्तरीय केले, पण त्यामध्ये 2 स्तर आपल्याकडे जास्त मुलं शिकतात. पहिला स्तर आहे लेवल 0. या लेवल 0 या स्तरामध्ये ज्या मुलांना वाचताच येत नाही अशी मुलं असतात, त्यांना वाचण्यासाठी स्टँड केलं जातं अगोदर. त्यानंतर दुसरा जो स्तर आहे तो आहे लेवल 1 नावाचा, ज्याच्यामध्ये बेसिक शिकवलं जातं, ज्यांना वर्ड बेस्ड ग्रामर म्हणतो आपण किंवा वर्ड बेस्ड इंग्लिश म्हणतो, ते ग्रामर आणि इंग्लिश शिकवली जाते. आणि दुसरं आहे लेवल 2. आता हे सगळं पालकांना पाठ आहे, परंतु या स्तराचं वर्गीकरण आपलं महाराष्ट्र शासनसुद्धा करू शकलं नाही. आणि आपल्याकडं 5वीचा विद्यार्थी असू द्या, 7वीचा विद्यार्थी असू द्या, त्याला वाचता येत नसेल तर तो 0 लेवलमध्ये बसतो. आणि पहिलीचा विद्यार्थी असेल किंवा 4थीचा विद्यार्थी असेल त्याला वाचता येत असेल तर तो लेवल 1मध्ये बसतो. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला जे पाहिजे ते आपल्या प्रत्येक लेवलमध्ये मिळतं. म्हणून मुलं हे आपल्या क्लासमधून बाहेर पडणारी ही चांगल्या प्रकारे इंग्रजीच्या ज्ञानाचं एक कौशल्य घेऊन बाहेर पडतात. सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या नेटिझन्स प्री प्रायमरी नॅशनल स्कूल अंबाजोगाई या शाळेच्या प्रगतीचाही गौरवपूर्ण आढावा सादर करण्यात आला. यंदा सुरू होत असलेल्या इयत्ता पहिलीच्या वर्गामध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहनही करण्यात आले. डॉक्टर मोटेगावकर यांनी पालकांशी संवाद साधताना विद्यार्थ्यांच्या प्रगतीत पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे स्पष्ट केले. ज्या मुलीला आई नाही ना त्या मुलीची आई अवस्था बघा, ज्या मुलीला वडील नाहीत ना तिची अवस्था बघा. अरे आबाळ फाटल्या सगळं लेकरू फिरत राहते, तुमचा बाप असा हिमालया सगळं मागं थांबतोय. मी दीदी तू कर अभ्यास कर, तुला मी काहीच कमी पडू देत नाही. ती मम्मी म्हणते दीदी तू फक्त प्रयत्न कर, आम्ही तुला काहीच कमी पडू देत नाही. मला सांग हे कोण म्हणणार आहे? हे आई वडीलच म्हणू शकतात. ह्यांचं जर कष्ट ओळखा, अभ्यास करा. अभ्यास केल्यानंच कलाटणी मिळणार आहे. अभ्यास केल्यानंच सगळे तुम्ही मोठे होणार आहात. आधी पहिल्यांदा एका जागी अभ्यास करा म्हणजे काय करा. आता काही आईंना प्रश्न पडतो अभ्यास कर काय करून घ्यावं सर जरा सांगा. पहिल्यांदा त्याला आधी बसायची सवय लावा, त्याला असं मन लावून. कारण बघा ना तुम्ही अभ्यास करत असताना पहिल्यांदा ताई तुम्हाला वेळ द्यावा लागेल. बघा तर तुम्हाला जर समजा जर तुमच्या जीवनातलं जसा आता यावर्षी जो टॉपर आला एम्सचा विद्यार्थी खंदाडे, तसं तुमच्या मुलाला घडवायचं असेल तर तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागेल. मग काय करावं लागेल, त्यांना अभ्यास करताना तुम्हाला सगळं काम बाजूला सोडून थोडं बसावं लागेल. मी इथं पालकांना इथं पुरुष मंडळाला विनंती करतो, तालुका प्लेसला येतात दररोज 1-2 पाहुणे घरी घेऊन येतात. मी भगवानच्यांनी प्रार्थना करतो आपल्या जीवनात असा लख प्रकाश व्हावा. असंच आपण आमच्या ढगे सरावर विश्वास ठेवावा. तो माणूस खूप आत्म्यातून काम करतोय. आमच्या ताई त्यांचा पूर्ण स्टाफ खूप मेहनतीनं तुमच्या लेकरासाठी घडवत आहेत, आत्म्यातून काम करत आहेत. मी बी दररोज 7 तास शिकवतो बघा. मला वाटतंय
आज मी जर एवढं करत असेल माझ्या वडिलांची खूप साथ आहे. आता 98 वर्ष वय, एवढं जाता येत नाही त्यांना, एवढं चालता येत नाही. पण माझे वडील जोपर्यंत 10 ते 12 वर्ष म्हणजे माझं ऑफिस सांभाळायचे. पहिला पुढची त्याला फेटा धोता, कधी धोत्रात पैसे बांधून आणायचे. तुम्हीच तुमच्या घरात लक्ष्यप्रकाश करू शकता, कुणी करणार नाही. तुम्हाला थोडं कडक व्हावं लागेल, आधुनिक माता थोडं व्हावं लागेल. तर एकच माफक अपेक्षा आहे, या शिक्षणामुळं माझ्या जीवनात लक्ष झाला, आमच्या सगळ्यांच्या जीवनात लक्ष झाला, याच्या 1000 पट लक्ष्यप्रकाश आपल्या जीवनात व्हावा ही भगवान पांडुरंगाच्या योगेश्वरी मातेचरणी प्रार्थना करतो आणि परत सगळ्यांना शुभेच्छा देतो. आज लातूरमध्ये जेवढे विद्यार्थी टॉप येत आहेत त्यातले मॅक्झिमम अंबेजोगाईचेच आहे. आपण ढगे सरांनी एक पॅटर्न तयार केला. इथं सगळ्या जे कोचिंग क्लासेस आहेत त्यांनी पॅटर्न तयार केला मेहनतीचा. ढगे सर आहेत, त्यातून ते सिंहाचा वाटा उचलत आहेत. तर नक्कीच मला वाटतंय हा माणूस आत्म्यातून काम करेल, हा माणूस 100% आपल्या पाल्याला घडवायचा नक्की प्रयत्न करेल. मला असं वाटतं थोडं आता कधी माझे वडील मला म्हणतात, मी शिवाच्या शाळेत एकदाही गेलो नाही. मी म्हणतो अण्णा तो काही पराक्रम नाही. तुम्ही जर त्यावेळेस गेला असं 2-4दा कलेक्टर झालो असतो. मला असं वाटतं अभ्यासली सोपं आहे, कसं कधी करावं. काही आई मला भेटतात. कालच मला एक मुलगी भेटली मला त्या आईसोबत. सर माझी दीदी खूप वाचते, तिच्या लक्षात राहत नाही. अरे वा, पण तुमची दीदी एकदम भारी दीदी वा म्हणलं. म्हणजे मी वाचते लक्षात राहत नाही असं कधी होत नसते दीदी. म्हणलं ह्या ब्रेन आहे, मेंदू आहे. मेंदूला काय कोणती गोष्ट लक्षात ठेवायची. मेंदू थोडंच म्हणतंय की अभ्यास विसरून जा आणि बाकी सगळं काल पाहिलेला पिक्चर आणखी लक्षात ठेव. 3-3 वर्षापूर्वीचा पिक्चर तिला आठवतो किंवा 3-3 वर्षापूर्वीचे फ्रेंडचे भांडणं तिला आठवतात. मला सांगा मग मेंदू ते कसं लक्षात ठेवतंय. बघ अभ्यास म्हणजे कसं आहे, अभ्यास आवडीनं करायला पाहिजे, मनातून करायला पाहिजे, इंटरेस्ट घेऊन करायला पाहिजे, तेव्हा ती गोष्ट विसरत नसते. हे आपल्या लेकरात आपण बिंबवण्यात कमी पडत आहोत मला असं वाटतंय. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉक्टर राजेश हिंगोले यांनी विद्यार्थ्यांच्या बदलत्या मानसिकतेवर सखोल भाष्य केले. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात मागे राहण्यामागील कारणे विषद करत त्यांनी पालकांनी आपल्या विचारसरणीत बदल करून विद्यार्थ्यांच्या भावनिक गरजांकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे सांगितले. आज हा कार्यक्रम ज्यांनी ठेवला असे माझे मित्र, म्हणजे या माणसाकडे ज्या वेळेस आपण पाहतो तर त्या माणसामध्ये एक तडप वेगळी दिसते, त्याच्या नजरेमध्ये एक वेगळं दृष्टिकोन दिसतो. सकारात्मक दृष्टिकोन असलेला हा आमचा माणूस मिलिंदजी ढगे सर. आणि या ढगे सरांच्या पूर्ण कौशल्यावर विश्वास ठेवून तुम्ही सगळ्या पालकांनी आपले मुलं त्या ढगे कोचिंग क्लासेसमध्ये ठेवलेले आहेत, त्यांच्याकडे ट्रेनिंगसाठी दिलेले आहेत. मला ढगे सरांसाठी एक ओळ आठवते, कबुतराच्या पिलाला गरुडाचे पंख तर लावता येतील मित्रांनो. कबुतराच्या पिलाला गरुडाचे पंख तर लावता येतील, परंतु गगन भराडीचं वेड हे मात्र रक्तातच असावं लागतं, कारण आकाशाची ओढी कधी दत्तक घेता येत नाही. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आमच्या ढगे सरांसाठी. कारण हे काही उभं करणं काही साधी गोष्ट नसते. हे वैभव आहे. हे वैभव पैशाचं जरी नसलं तरी हे शिक्षणाचं वैभव आहे, हे तुमच्या स्वप्नांचं वैभव आहे, हे तुमच्या इच्छा आकांक्षाचं वैभव आहे. आणि त्या वैभवात भर घालण्याचं काम आपले ढगे सर इथं करतायत, त्याच्यामुळे त्यांचं मला कौतुक वाटतं. या कार्यक्रमात आदर्श शिक्षक पुरस्कार खोलेश्वर प्राथमिक विद्यालयाचे सचिन सुमन शंकरराव अगलावे यांना प्रदान करून त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याचा गौरव करण्यात आला. त्यानंतर ढगेज कोचिंग क्लासेसतर्फे आयोजित कार्यक्रमाच्या प्रारंभी होम मिनिस्टर या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात संकुलात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या माता पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विविध मनोरंजक स्पर्धांमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. स्पर्धामध्ये उत्कृष्ट कामगिरी करत अनुसया अंबाजी गर्जे यांनी मानाची पैठणी आणि प्रथम क्रमांक पटकावला, तर शीतल बिभीषण नागरगोजे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच सरिता दहिवाळ, ज्योती हारणे, कालिंदा मुंडे आणि पल्लवी नांदोर यांनीही उल्लेखनीय सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे प्रवाही सूत्रसंचालन शब्दसम्राट केशव गाडवे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रद्धा ढगे यांनी मांडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गाडवे सर, प्रमोद शिताप, श्रीमती के मॅडम, श्रीमती कुलकर्णी मॅडम, श्रीमती शीतल मॅडम, श्रीमती साळुंके मॅडम, सई ढगे मॅडम, प्रशांत ढगे यांनी विशेष परिश्रम घेतले. योगेश्वर दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई.